नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांदा निर्यातीतील 32% घट, परकीय चलनाला फटका, जागतिक बाजारपेठेत स्पर्धक देश वरचढ. बघू शकता महत्त्वाचे अपडेट. बघू शकता सन 2024-25 मध्ये भारतातील कांदा निर्यात 32% घटले आहे. यामागे केंद्र सरकारने निर्यात बंदी वाढवलेली, निर्यात शुल्क आणि निर्यात धोरणाची वारंवार बदल करणे ही कारणे या ठिकाणी आहे. परिणामी पाकिस्तान, चीन आणि इजिप्त यासारख्या स्पर्धक देशांनी जागतिक बाजारपेठेत आपले वर्चस्व मोठ्या प्रमाणात निर्माण केले. केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी ताज्या आकडेनुसार भारताने 2023-24 या आर्थिक वर्षात 17.17 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केली होती. मात्र 24-25 मध्ये हे आकडेवारी घटून केवळ 11.47 लाख मेट्रिक टनावर आले आहे. त्यामुळे कांदा निर्यातीत तब्बल 32% घट झाली आहे. या आर्थिक वर्षात कांदा निर्यातीतून देशाला 3,832 कोटी रुपयाचे परकीय चलन प्राप्त झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा कमी झाल्याचे दिसून येत आहे. निर्यातीत झालेल्या मोठ्या घटीमुळे शेतकरी वर्गात आर्थिक फटका बसल्याचे बोलले जात आहे. भारताने निर्यात धोरणात स्थिरता आणणे गरजेचे आहे, जेणेकरून स्थानिक उत्पादन आणि निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत मोठा दर्जा कायम राखता येईल. तसेच स्पर्धात्मक शुल्क आणि निर्यात नियमाचे सुलभीकरण करणे आवश्यक आहे. स्पर्धक देशांनी भारताला व्यापलेली रिकामी जागा भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारताच्या कृषी निर्यातीत पुन्हा बळकटी येण्याचे दीर्घकालीन धोरण आवश्यक आहे, असे कांदा निर्यातदार विकास यांनी सांगितले आहे. कांदा निर्यात रोडवल्याचे कारण बघू शकता. महत्त्वाचे अपडेट. डिसेंबर 2023-24 या कालावधीमधील केंद्र सरकारने कांद्याला निर्यातीवरील बंदी घातली आहे. मे 2024 मध्ये बंदी उठवून $550 प्रति टन किमान निर्यात मूल्य MEP आणि 40% निर्यात शुल्क लागू करण्याचे आले आहे. सप्टेंबर 2024 मध्ये निर्यात शुल्क 20% करण्यात आले, जे एप्रिल 1, 2025 पासून पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, स्पष्ट धोरणे हवे. केंद्र सरकारच्या निर्यात धोरणातील सतत बदलामुळे शेतकऱ्यांना अनिश्चितता निर्माण झाली आहे. सरकारने दीर्घकालीन आणि स्पष्ट धोरण राबवणे आवश्यक आहे, निवृत्तीने हरकत शेतकरी यांचं म्हणणं आहे. धन्यवाद. लक्ष्मी.